झी मराठी वाहिनीवरील काहे दिया परदेस या कार्यक्रमाच्या 27 जून 2017 रोजी प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये गौरी आई होणार म्हटल्यावर शिव तिची खूपच काळजी घेतोय। सकाळी त्यानं तिला चहा न देता जबरदस्ती दूध देऊ केलं। शिव इतक्या प्रेमाने काही देतोय म्हटल्यावर गौरी अगदी नाक दाबून दूध पिऊन टाकते। त्यानंतर लगेचच म्हणजे भल्या पहाटे शिव तिला बाहेर घेऊन जातो, कारण त्याला तिला एक जागा दाखवायची असते। मात्र गौरी येण्यास टाळाटाळ करत असते, कारण जर शिवच्या आईने दोघांना एकत्र पाहिलं तर त्या कदाचित अडवण्याची शक्यताच अधिक होती। पण शिव तिला सांगतो आईला सांभाळण्याची जबाबदारी माझी असेल आणि तो तिला शुक्ल कुटुंबियाच्या एका बागेत घेऊन येतो, जिथे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे आंब्याची आणि इतरही काही झाडं लावलेली असतात। गौरी हे पाहून खूपच आनंदी होते। शिव तिला बागेतील त्याच्या नावाचं झाडही दाखवतो आणि तिला सांगतो की आपण देखील आपल्या येणाऱ्या बाळाच्या नावानं झाड लावूया। त्याप्रमाणे शिव एक खड्डा खणून आंब्याचं झाड लावतो। तिकडे शिवच्या आईला प्रश्न पडलेला असतो की शिव आणि गौरी नक्की कुठे गेलेत, पण समोर शिव आणि गौरीच्या आजी असल्यामुळे त्या फार काही बोलू शकत नाही। दुसरं म्हणजे तिने सरला आणि रामसाठी पूजा ठेवलेली असते, पण सरलावर ओरडत असल्याचं पाहून अखेर तिची सासू तिला विचारते की सरलावर अकारण ओरडण्याचं कारणच काय? जर तुला जमत नव्हतं तर तू पूजा ठेवायला नको होतीस। तसंच शिव आणि गौरी घरी नसल्यानं त्याचा काय इथे फरक पडतो असा प्रश्नही तिला करू लागतात। सरतेशेवटी शिवची आई गौरीच्या आजीला उन्मत्तपणे सांगते की शिव आणि गौरीच्या पूजेशी इथे काहीच संबंध नाहीये, कारण शुक्ल कुटुंबियांचा पहिला वारस सरलाकडून असेल, कारण सरलाच्या बाळामध्ये शुक्ल कुटुंबियांचं शुद्ध रक्त वाहत असेल असं परखडपणे त्यांना सांगतात। गौरीच्या आजीला शिवच्या आईचं बोलणं अपमानास्पद वाटू लागतं आणि तिचं कलुषित मन पाहून त्या हैराण होतात। गौरी आणि सरला यापैकी गौरी पहिल्यांदा गरोदर आहे हे ज्यावेळी शिवच्या आईला कळेल त्यावेळी काय असेल तिची प्रतिक्रिया? शुक्ल कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरणार की शिवची आई गढूळ वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळू शकणार आहे। त्यासाठी पहा काहे दिया परदेस ही मालिका फक्त झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता। मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा मराठी शोबज।